नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय गुप्ता. आपल्या अकॅडमीमध्ये दर शनिवारी डाऊट सेशन होत असते आणि त्या डाऊट सेशनमध्ये मला एका विद्यार्थिनीने हा प्रश्न विचारला आहे आणि तोच प्रश्न आपण आज पाहू. पहा, तो प्रश्न रेल्वे RPFच्या एक्झाममध्ये आलेला आहे आणि त्या प्रश्नात त्यांनी काय विचारलेलं आहे, यदि वर्गमुळात x अधिक वर्गमुळात y बराबर वर्गमुळात 18 अधिक 8 वर्गमुळात 5 तो x² प्लस y² इज इक्वल टू. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे की वर्गमुळात x अधिक वर्गमुळात y याची जी किंमत आहे ते 18 अधिक 8 वर्गमुळात 5च्या वर्गमुळा एवढी आहे. तर x वर्ग अधिक y वर्गची किंमत काढा. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं अशा संख्येच्या वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला या वर्गमुळाच्या चिन्हाच्या समोर 2 पाहिजे, पण इथं त्यांनी 8 दिलेलं आहे. तर काय करायचं पहा, 18 प्लस 8 वर्गमुळात 5. परंतु आपल्याला माहित आहे की जर अशा संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर या वर्गमुळाच्या चिन्हाच्या समोर 2 पाहिजे, पण त्यांनी आपल्याला 8 दिलेलं आहे. तर काय करायचं, या 8चे आपण फॅक्टर पाडू. कसे पाडू, 18 अधिक 2 गुणिला 4 वर्गमुळात 5. समजलं. या 8ला आपण असं लिहिलं 2 गुणिला 4 आणि आपल्याला वर्गमुळाच्या चिन्हाच्या समोर 2 पाहिजे, म्हणजे आपल्याला 4ला वर्गमुळाच्या आत न्यावं लागेल. तर लक्षात घ्या काय होईल, 18 प्लस 2. आता हा 4 जेव्हा वर्गमुळाच्या आत जाईल तेव्हा 5 तर वर्गमुळाच्या आतच आहे, पण हा 4 जेव्हा वर्गमुळाच्या आत जातो तेव्हा आपल्याला 4चा वर्ग म्हणजे काय करावा लागतो, 16. समजलंय. या प्रॉब्लेम मध्ये हे लय महत्वाचं आहे की हा 4 जेव्हा आत जाईल वर्गमुळाच्या तेव्हा त्याला 4चा वर्ग म्हणजे 16 करा. आणि आता काय होईल पहा, 18 प्लस 2 वर्गमुळात 16 पंचाऐंशी. आणि आता आपल्याला वर्गमुळाच्या चिन्हासमोर 2 आलेलं आहे आणि आता आपण या संख्येचं वर्गमूळ काढू शकतो. त्याचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेला आहे. काय करायचं आहे, 80चे असे फॅक्टर पाळायचे आहेत ज्यांची बेरीज किती येईल, 18. तर ते फॅक्टर पडतात 10 80 80, 10 18. मधातलं चिन्ह लिहायचं प्लस. समजलंय. आणि आता यांच्या डोक्यावर वर्गमुळाचं चिन्ह द्यायचं, म्हणजे वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 8 हे या संख्येचं वर्गमूळ आहे. समजलं तुम्हाला कसं काढायचं. आणि आता आपण काय करू, त्याची लेफ्ट हँड साईड लिहू. इज इक्वल टू, हे त्याची लेफ्ट हँड साईड आहे, √x प्लस √y. याचा अर्थ x ची व्हॅल्यू आहे 10 आणि y ची व्हॅल्यू आहे 8 आणि देअरफॉर x इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 8. परंतु त्यानं आपल्याला काय विचारलेलं आहे, x वर्ग प्लस y वर्ग. आणि म्हणून x वर्ग प्लस y वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100 अधिक 8चा वर्ग 64 आणि 100 आणि 64 म्हणजे किती, 164. तर लक्षात घ्या, आपल्या अकॅडमीमध्ये दर शनिवारी डाऊट सेशन होते. ओके, त्या डाऊट सेशनमध्ये जो आपला करंट टॉपिक चालू असतो त्याच्यावरचे तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम एक्झाममध्ये आलेले विचारू शकता. ओके, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला ते उपयुक्त वाटत असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.